नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम 25व्या ॲनिव्हर्सरीच्या माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। 25 वर्षापूर्वी लावलेलं प्रिव्हेन्शन रूपी छोटंसं रोपटं आज कल्पवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे, ज्या माध्यमातून तुमच्या माझ्यासारख्या अनेक लोकांनी आपल्या गरजा, जबाबदाऱ्या आणि सर्वात महत्त्वाचं स्वप्न पूर्ण केलेली आहे। आणि आज आपण सुवर्ण महोत्सवाच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकत आहोत। ज्या संस्थेनं तुम्हाला आणि मला मोठी स्वप्न बघायला शिकवली आणि ती पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे मदत केली, अशीच मोठी स्वप्न बघण्याचा हा आजचा दिवस आहे। चला तर मित्रांनो, परत एकदा अशीच मोठी स्वप्न बघूयात आणि ती पूर्ण करण्याची धमाक्यात सुरुवात करूयात। यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट। नमस्कार इंडसाइट्स। इंडसच्या 25व्या वर्धापन दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। इंडसच्या या 25 वर्षाच्या यशस्वी वाटचालीसोबतच माझा देखील 24 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण झालेला आहे। यशस्वी यासाठी कारण की या 24 वर्षाच्या प्रवासामध्ये माझ्यामध्ये खूप सारे बदल घडले। म्हणजे बदल हा फक्त एका अंगाने नाही तर वेगवेगळ्या अँगलमधून हे बदल घडले। जसं की माझी वैचारिक डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने झाली, माझे स्किल्स डेव्हलप झाले, माझ्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूप प्रमाणात डेव्हलप होत गेला, रिजेक्शन हँडलिंग मला कसं करायचं हे जमत गेलं, बाउन्स बॅक मला करता येण्याची सवय लागली, खूप सारे मॅनेजमेंट स्किल्स मी यामध्ये शिकलो, खूप चांगल्या पद्धतीने माझी लीडरशिप डेव्हलप होत गेली। 24 वर्षांचा हा प्रवास खूप काही शिकवणारा होता। स्वप्न पाहायला शिकवणारा होता, स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडणं शिकवणारा होता, जग पाहायला शिकवणारा होता। खूप सारी नवीन नाती या प्रवासामध्ये जोडली गेली, खूप सारे मित्र चांगले या प्रवासामध्ये मिळाले, खूप चांगले सहकारी या प्रवासामध्ये मिळाले। 24 वर्षांचा हा प्रवास खूप चांगले अनुभव देणारा, खूप वाईट अनुभवातून गोष्टी शिकवणारा हा प्रवास घडला। सुरुवातीला या प्रवासामध्ये मी हे करू शकतोय का, मला हे जमेल का, याबद्दलचे बरेचसे डाऊट्स होते की कारण की माझं व्यक्तिमत्व पूर्वीच्या ज्या काही म्हणजे 24 वर्षापूर्वीचा मी आणि आजचा मी खूप गोष्टी बदलल्या। जे काही डाऊट्स होते की हे मी करू शकतोय का, परंतु इथली सपोर्ट सिस्टीम, इथलं ट्रेनिंग, इथलं कोचिंग, इथलं मेंटॉर, या सगळ्यांमुळं मला तो कॉन्फिडन्स मिळाला आणि मी या ठिकाणी उभा राहू शकलो आत्मविश्वासाने। या गोष्टी माझ्या व्यक्तिमत्वाला बदलणाऱ्या ठरल्या, कारण की जे काही मला हे वातावरण मिळाले, जी काही सपोर्ट सिस्टीम मिळाली, त्यातून पूर्णपणे हा बदल घडू शकला। माझ्या या प्रवासामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी माझ्या यशामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे त्या सर्वांचा मी ऋणी आहे। तुम्हाला तुमच्या इंडसच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू व्हेरी मच। हॅलो इंडसाइट्स, आज आपण इंडसचा 25 वर्षाचा गौरवशाली प्रवास साजरा करत आहोत। हा 25 वर्षाचा प्रवास आहे विश्वासाचा, नात्यांचा आणि एकत्रित प्रयत्नांचा। मी जेव्हा इंडस परिवारात सामील झालो तेव्हा मला इथे फक्त बिझनेस नाही तर एक आपलेपणा आणि एक नातं जाणवलं। या प्रवासात इंडसने आपल्याला नेहमीच साथ दिली, मार्गदर्शनही केलं आणि प्रत्येक यशाच्या क्षणी आपण एक टीम आहोत हे दाखवूनही दिलं। आज मागे वळून पाहिलं की अभिमान वाटतो, कारण हे यश आज एकट्याचं नाही तर आपण सगळ्यांनी एकत्रित पाहिलेलं स्वप्न आहे जे आज साकार झालं। 25 वर्षाचा इंडसचा हा प्रवास फक्त व्यवसाय नाही तर अनेक जीवांना स्पर्श केलेली यशोगाथा आहे। आपण इंडससोबत असेच झळकत राहू, प्रगती करत राहू। 25व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हॅलो इंडसाइट्स, इंडसच्या 25व्या वर्धापन दिनाच्या सर्व इंडसाइट्सना व इंडस मॅनेजमेंटला मनपूर्वक शुभेच्छा। मित्रांनो, एका व्यवसायामध्ये 25 वर्ष टिकून राहणं आणि यशस्वीरित्या 25 वर्ष पूर्ण करणं ही खूप मोठी अचीवमेंट आहे। पण त्याहीपेक्षा मोठी माझ्याबद्दलची अचीवमेंट मला अशी वाटते की या ऑर्गनायझेशनसोबत मी 24.5 वर्ष पूर्ण करू शकलो आणि याचं पूर्ण श्रेय मी इंडस मॅनेजमेंटला देतो। एका एरियातून सुरू केलेला व्यवसाय हा एका शहरामध्ये, मग एका राज्यामध्ये आणि अशा अनेक राज्यांमध्ये कसा मोठा करायचा हे मी माझ्या गेल्या 24.5 वर्षाच्या प्रवासामध्ये शिकलो। मित्रांनो, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप या संकल्पनेला घेऊन जेव्हा आम्ही 25 वर्षापूर्वी सुरुवात केली तेव्हा ही एक कल्पना होती की लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे। पण लोकांना हा मेसेज देता देता काम करणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये आम्ही एक मोठा बदल घडवू शकतो ही कल्पना नव्हती आणि ही आम्ही त्या बिझनेसच्या माध्यमातून घडवू शकलो। आम्ही लोकांना मोठा विचार करायला शिकवू शकलो, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला शिकू शकलो, पैसे का कमवले पाहिजेत, आयुष्यामध्ये आपण ग्रो का व्हायला पाहिजे, लाईफस्टाईल कशाला म्हणतात, डोमेस्टिक कॉन्फरन्स, इंटरनॅशनल कॉन्फरन्स याच्यामुळे आपल्या आयुष्यात काय बदल घडतो हे सगळं आम्ही जवळून बघू शकलो आणि याचा अनुभव घेऊ शकलो। आणि मला नक्की खात्री आहे या प्रवासामध्ये फक्त यश नव्हतं, त्याच्यासोबत अपयश पण होतं।
पण मला असं वाटतं की यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी आयुष्यामध्ये तेवढ्याच गरजेच्या असतात. यश तुम्हाला पाहिजे ते मिळवून देतं, पण अपयश तुम्हाला जे पाहिजे हे मिळवण्यासाठी तयार करतं. आणि या पुढच्या प्रवासामध्ये येणारे चॅलेंजेस असतील किंवा येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज असतील, या सगळ्यांसाठी आपण तयार असायला पाहिजे. एका ऑर्गनायझेशनसोबत ग्रो होण्यासाठी जो इतिहास पाठीशी लागतो तो आपल्या सगळ्यांसोबत आहे. फक्त भविष्याची वाटचाल करताना त्याची प्रेरणा घेऊन आपण जर स्वतःला डेव्हलप करू शकलो तर मला नक्की खात्री आहे की येत्या काळामध्ये आपण नवीन रेकॉर्ड्स क्रिएट करू. आणि या येणाऱ्या वर्षाबद्दल माझ्याकडून आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. Hi, I'd like to congratulate everybody on the 25th anniversary of Indus Health Plus. I was probably just 22 years old when I started working with this organization, and it's 25 years that even I complete today, and that gives me pride. In the past 25 years, Indus has changed the thought process of every individual. It's been a paradigm shift from a person from a middle class running up to a thought process of a higher middle class or a H&I. That thought process has changed for people. We've been leaders in healthcare, we've been leaders in wellness, and we've also been leaders in creating entrepreneurs. The word entrepreneur by itself says a person who starts something to make it grow. We've been growing in the past 25 years with simple model of helping people, standing by people, creating teams, helping each other grow. Teamwork is spirit. Teamwork is the best way to grow. I think that's what Indus understood 25 years ago. Keeping people together is an art, and Indus has mastered it. Simple people from humble backgrounds have come here. They've been trained, they've learned, they've been educated, and today they are entrepreneurs. From a 3-figure salary, 4-figure salary to 5 figures, 6 figures, and even 7 figures people have made here. What helped them grow? The model of the business, the product, the conviction, the first mover's advantage. Indus has had the ability to make a common man speak on science without having a science background. That's the magic that comes here. That's how things change. And that's the reason I feel excited, I feel proud to say I'm an Indusite. Consistency has been the key. And these 25 years have helped me grow. And I'm sure the next 25 years are going to be bigger than the last 25. So I wish you all the best for the forthcoming 25 years again. नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्वजण मिळून अतिशय अभिमानास्पद क्षणांचे एकत्र मिळून साक्षीदार होत आहोत. इंडस हेल्थ प्लस या आपल्या परिवाराचा आज रौप्य महोत्सव. गेल्या 25 वर्षाचा अतिशय गौरवशाली प्रवास आज आपण साजरा करतोय मित्रांनो. 25 वर्षापूर्वी आरोग्य सेवा आणि व्यावसायिक संधी अशा दोन अत्यावश्यक गोष्टींची सुंदर गुंफण करून त्यावेळेलाच ठरवलेली तत्व, मूल्य आणि नीतिमत्ता याला कुठेही तडजोड न करता गेले 25 वर्ष अविरत डिरेक्ट सेलिंग सारख्या इंडस्ट्रीमध्ये एक आदर्श संस्था, एक यशस्वी संस्था म्हणून आपण घोडदौड करत आहोत. आज या ठिकाणी उपस्थित असलेले आणि नसलेले सुद्धा हजारो तरुण तरुणी, मध्यमवयीन आणि वयाने ज्येष्ठ पण कृतीने आणि मनाने अतिशय तरुण असलेल्या आपल्यासारख्या हजारो लाखो इंडसाइट्सनी गेल्या 25 वर्षात फक्त लाखो लोकांचे जीव नाही वाचवले, तर लाखो लोकांच्या आयुष्यातली स्वप्न पण पूर्ण केली आणि हजारो लाखो लोकांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य देऊ केलं. मित्रांनो, हा विषय फक्त आकड्यांचा नाही आहे, तर हा विषय माणुसकीचा आहे, निष्ठेचा आहे आणि आपण ठरवलेल्या मूल्यांचा आहे, असा नक्की या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. मित्रांनो, खरं तर आजचा दिवस म्हणजे जल्लोष करण्याचा, मजा करण्याचा, मस्ती करण्याचा, नाचण्याचा, उत्सव साजरा करण्याचा, पण त्याचबरोबर एक नवीन संकल्प करण्याचा. संकल्प सकारात्मक विचारांचा, संकल्प सातत्याचा, संकल्प नवीन स्वप्न साकारण्याचा, संकल्प ठरवलेली नवीन स्वप्न पूर्ण करण्याचा आणि हो मित्रांनो, संकल्प या सर्व गोष्टींची जबाबदारी घेण्याचा, ओनरशिप घेण्याचा, कळत न कळत मनावर, विचारांवर आली जळमटे झटकून टाकण्याचा आणि कात टाकून एक नवीन सुवर्ण पर्व सुरू करण्याचा. चला तर मित्रांनो, माझ्याकडून तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा पुढच्या यशस्वी प्रवासाकरता भरभरून शुभेच्छा.